फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राज्यभरात संताप व्यक्त होत असून पाथर्डीमध्ये निषेध मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे घडलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून टाकलंय। या घटनेविरोधात पाथर्डी शहरात विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। तहसीलदारांना यावेळी निवेदन देऊन प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। डॉक्टर संपदा मुंडे या एक उच्च शिक्षित सेवाभावी डॉक्टर होत्या, परंतु त्यांना सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही राजकीय पुढाऱ्यांकडून त्रास दिला जात होता। अखेर त्या अत्याचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली। सर्वात धक्कादायक म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या हातावरच संबंधित दोषींची नावं लिहून ठेवली होती। हे माणुसकीला काळीमा फासणारं, समाजाला हादरून टाकणारं वास्तव आहे, असंही निवेदनातून नमूद करण्यात आलं। सदर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी, डीवायएसपी आणि राजकीय नेते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। केवळ निलंबन करून चालणार नाही, दोषींना सेवेतून बडतर्फ करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून अगदी फाशीपर्यंतची कठोर शिक्षा देण्यात यावी। तसेच या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र एसआयटी मार्फत करून पारदर्शकता राखावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या आंदोलनाचं नेतृत्व नागनाथ गर्जे, आपचे किसन आव्हाड आणि प्राध्यापक सुनील पाखरे यांनी केलं। सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल एक अत्यंत भयानक अशी आत्महत्या त्या ठिकाणी केली। त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज पाथर्डी तालुक्यामध्ये नाईक चौकामध्ये भव्य असा निषेध मोर्चा आणि आंदोलन या ठिकाणी केलेले। वास्तविक पाहता ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। त्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे कार्यरत असताना त्या ठिकाणचे माजी खासदार कोण निंबाळकर आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या पीएच्या मार्फत त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी, आरोपीला फिटनेस करण्यासाठी, फिटनेस दाखवण्यासाठी, चुकीचे असे रिपोर्ट देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावरती दबाव आणला जात होता। याबाबत डॉक्टर संपदा मुंडे यांनी 19 जून 2025 रोजी माननीय पोलीस उपअधीक्षक, त्या फलटणचे जे उपअधीक्षक आहेत त्यांच्याकडे तक्रार देखील लिखित तक्रार पोलिसांच्या नावानिशी, पोलीस अधिकाऱ्यांच्या नावानिशी लिखित तक्रार केली होती। त्या तक्रारीवर कुठली कारवाई झाली नाही, म्हणून 13 ऑगस्ट रोजी त्यांनी परत माहिती अधिकाराचा कायदा अधिकार अर्ज देखील त्या ठिकाणी केला होता। माझ्या 19 जूनच्या अर्जावरती काय कारवाई केली असा त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केला होता, परंतु या प्रशासनानं, या अधिकाऱ्याने त्याची कुठली दखल घेतली गेली नाही। जर त्या पोलीस उपविभाग अधिकाऱ्यांनी त्या तक्रार अर्जावर चौकशी केली असती, त्या पोलीस अधिकाऱ्यांना समज दिली गेली असती, तर पुढची अत्याचाराची घटना घडलीच नसती। वेळोवेळी त्या संपदा मुंडेवरती अत्याचार केला गेला आणि चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट करा, आम्ही म्हणतो तसे फिटनेस त्या आरोपींना द्या, अशा पद्धतीने त्यांना त्रास दिला गेला। म्हणून त्यांनी एक हातावरती सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलेले। वास्तविक पाहता ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनेचा, संपूर्ण घटनेचा एसआयटी मार्फत तपास करण्यात यावा। तसेच जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे, तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला गेला पाहिजे। तसंच या ज्या कालच्याला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्या पोलीस एका अधिकाऱ्याचं निलंबन केले, परंतु आमचं म्हणणं आहे त्याचं निलंबन नकोय, त्याला सेवेतून बडतर्फ करा। निलंबन केल्यानंतर त्याला 75% पगार देता कशाला, म्हणजे त्याचं सेवेतून बडतर्फ केलं गेलं पाहिजे। तसेच इतर जे कोणी दोषी अधिकारी आहेत, मग डीवायएसपी असेल, त्याचा पोलीस अधीक्षक असतील, इतर अधिकारी असतील, त्यांना देखील त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी केलं गेलं पाहिजे। जे कोणी राजकीय माजी खासदार आहेत त्यांना देखील त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी केलं गेलं पाहिजे आणि यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे। ह्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे अशी आम्ही आज मागणी केली आहे। जर येत्या 8 दिवसामध्ये यावर कुठली कारवाई झाली गेली नाही, तर आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये जनजागृती करून संपूर्ण शाळेचे विद्यार्थी यांच्या सहित पाथर्डी शहर बंद ठेवून खूप मोठा असं मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करणार आहोत। येस मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।